भिवंडी तालुक्यातील पावनभूमी मराठेपाडा येथे नुकताच मनसे नेते तथा ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष आदरणीय अविनाश जाधव यांनी आज छत्रपती श्री शिवाजी महाराज मंदिर मराठेपाडा येथे नुकताच आपल्या पदाधिकाऱ्यांसह भेट दिली आणि यावेळी मंदिराची भव्यता बघून ते खूप उत्साहित झाले आणि शिवक्रांती प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ चौधरी व शिवक्रांती प्रतिष्ठानचे कौतुक देखील केले। तसेच येणाऱ्या लोकार्पण सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहणार असे आश्वासन देखील यावेळी अविनाशदादा जाधव यांनी दिले आहे। तसेच सर्व शिवभक्तांनी देखील या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहावे अशी विनंती देखील केली आहे। तर चला पाहूया या शुभप्रसंगी मनसे नेते अविनाशदादा जाधव नेमकं काय म्हणाले, थोडक्यात पाहूया। नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष। मी आज आमच्या भिवंडीमध्ये आहे आणि आमच्या राजूभाऊंनी इथे अतिशय मोठं काम केलेलं आहे। राजूभाऊंनी आज छत्रपती शिवाजी महाराजांचं इथे मला वाटतं हे एवढं भव्य मंदिर, पहिलं भव्य मंदिर आज या आमच्या ठाणे जिल्ह्यात उभं केलेलं आहे। खरं तर तुम्ही जर हे मंदिर पाहाल तर ह्याचं उद्घाटन होणं अजून बाकी आहे, पण ज्या पद्धतीने हे मंदिर बांधलं आहे तुम्हाला असं वाटेल की कुठल्या तरी प्राचीन मंदिरात आलो आहे। आणि त्याचा जर प्रवेशद्वार तुम्ही पाहाल मागे तर तो गडकिल्ल्यांसारखा बनवलेला आहे। आणि हे जे सगळं बनवलं आहे म्हणजे महाराजांची आतली मूर्ती जी आहे, जी पूजेसाठी वापरली जाणार आहे, ती 5 टनाची आहे आणि जमिनीतून खालनं दगड काढलेला आहे आणि एका दगडात ती मूर्ती बनवलेली आहे। मला असं वाटतं की महाराजांवर अनेक गोष्टी घडत असतात, पण खरं तर महाराज लोकांच्या मनामनात आहेत। आता ते मंदिरात येणार आहेत। मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की येतात 14 मार्चपासून ते 17 मार्चपर्यंत याचं जीर्णोद्धार आणि सगळ्या गोष्टी होणार आहेत। तर नक्की लोकार्पण सोहळा वगैरे होणार आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व शिवप्रेमींना माझी विनंती आहे की एकदा नक्की येऊन पहा की एक तरुण मुलगा येतो आणि स्वखर्चाने कामाला सुरुवात करतो, नंतर अनेक मित्र जमतात, ते हातभार लावतात आणि त्यातून एक सुंदर स्वतःच्या स्वखर्चाने एक सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंदिर बनलं आहे ना, ते तुम्ही सगळ्यांनी पाहायला या। मी इथे आल्याच्या नंतर नेत्रदीपक असं हे सगळं बनवलं आहे। तुम्ही जर त्या बाजूने पाहाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण बालपण इतिहास म्हणजे जन्माच्या आधीपासूनचा पूर्ण इतिहास ते राज्याभिषेक सोहळा अशा विविध गोष्टी इथे तुम्हाला दिसतील आणि त्याच्या खाली त्याची पूर्ण माहिती आहे। म्हणजे हे आता अपूर्ण आहे, त्याचं काम सुरू आहे आणि पुढच्या 8 दिवसात त्याचं काम होईल। पण ज्या वेळेला हे काम होईल त्यावेळेला मला वाटत नाही की महाराजांचं असं दुसरीकडे कुठेच जगभरात मंदिर नसेल आणि पर्यटन म्हणून लोक इथे येतीलच, पण जेवढे महाराष्ट्रातले शिवभक्त आहेत त्यांना माझी कळकळीची विनंती आहे, नक्की भेट द्या। राजूभाऊने जे काय काम केलं आहे ते खूप मोठं आहे। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधावं आणि अनेक लोक घोषणा देतात, अनेक गोष्टी बोलत असतात, पण बोलण्याच्या पलीकडे पण पुढच्या स्टेपला जाणं आणि महाराजांचं मंदिर उभारणं हे आमच्या राजूभाऊनी केलं आहे। अतिशय उत्तम मंदिर आहे, नक्की या पहा। मी तुम्हाला खात्रीने सांगतो की तुम्ही जाताना तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय जाणार नाही। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय।